आहे याची प्रचिती तुम्हाला थोड्या वेळानंच येणार आहे. मी काय सांगणार नाहीये, सस्पेंड ठेवणार आहे. आज मंचावर उपस्थित स्वराज्य शक्ती संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय सागर देशमुख सर, तसेच क्राईम कंट्रोल अँड करप्शन असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दिनेश गुप्ताजी, त्याचप्रमाणे क्राईम कंट्रोल असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ता सन्माननीय अरुण कुमार गुप्ता, त्याचप्रमाणे समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष शफाकत खान आणि क्राईम कंट्रोल आपल्या स्वराज्य शक्ती संघटनेचे ठाणे आणि पालघरचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय प्रसाद पाटील साहेब, त्याचप्रमाणे आमच्या महिला अध्यक्ष किरण दिदी, त्याचप्रमाणे आमच्या दीपाली ताई अध्यक्ष, आरेकर ताई महिला या अध्यक्ष आहेत. हे सगळे पदाधिकारी या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत आणि मंचावर का उपस्थित आहेत त्याचं तुम्हाला नंतर कळेलच. थोडक्यात काय आहे की अनेक संघटनेशी, अनेक पार्टीशी कोण ना कोणतरी जोडलेलं आहे आणि हे जोडलेले जे पदाधिकारी आहेत हे राजकारणापलीकडे पालघर जिल्ह्यामध्ये काहीतरी करू इच्छितात. त्यांचा मानस वेगळा आहे. ज्यावेळी आमच्या क्राईम अँड करप्शनचे अध्यक्ष आणि स्वराज्य शक्ती संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय सागर देशमुख सर आणि दिनेश गुप्ताजी सर हे दोघेही ज्यावेळी एकत्र एक 5-6 दिवसापूर्वी त्यांची सदिच्छा भेट झाली, दोघांचे विचार असे जुळले की आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये काहीतरी करायचं आहे. राजकारण बाजूला, पण पालघर जिल्ह्यामध्ये जो काही प्रकार चाललेला आहे, लोकांच्या काही अडीअडचणी आहेत, त्या अडीअडचणी सोडवण्यासाठी हे दोन्ही नेते एकत्र आलेले आहेत आणि हे दोन्ही नेते आपल्याला या ठिकाणी पालघरमध्ये वेगळं काहीतरी करून द्यायचं आहे. तर सुरुवातीला मी 1-2 मिनिटं प्रत्येकाचा परिचय थोडा करून दिलेला आहे. प्रत्येकाला एक मिनिट काहीतरी बोलण्याची संधी देतो. सुरुवातीला स्वराज्य शक्ती संघाचे अध्यक्ष सन्माननीय सागर देशमुख सर यांना नम्र निवेदन करतो की त्यांनी 2 मिनिटं किंवा 2 शब्द बोलावे. वेळ आपल्याकडे जास्त नाहीये. नंतर आपल्याला पत्रकार परिषद आयोजित करायची आहे, त्याच्या प्रश्नाला उत्तरं द्यायची आहेत. तर सर जरा 2 मिनिटं आपण. नमस्कार, जय शिवराय. सर्वप्रथम इथे जमलेले सर्व पत्रकार बांधव आणि भगिनी आहेत त्यांचा खूप खूप आभारी आहे की आज वेळात वेळ काढून जो तुम्ही या शुभप्रसंगाकडे चालू आहे त्यासाठी तुम्ही आले आणि आम्हाला जी मदत केलेली आहे त्यासाठी खूप खूप आभार. तसेच क्राईम अँड करप्शन कंट्रोलचे असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश गुप्ताजी साहेब यांचे आभार मानतोय. जे काही आपल्या मंचावरती आलेले वरिष्ठ समाजवादी पार्टी समाजवादी पार्टीचे अशोक अली सर, त्याच्यानंतर प्रसाद पाटील साहेब आहेत, अरुणजी आहेत, किरणदा दिदी आहेत, विकास साहेब आहेत, दीपाली ताई आहेत, पाकळे ताई आहेत, आरेकर ताई आहेत. सर्वांचा मी आभार मानतोय. आणि मी आता साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर त्या आधी 1-2 शब्द बोलावे ही माझी इच्छा आहे. नमस्कार मित्रों, सर्वप्रथम अपना परिचय देना चाहूँगा. मैं दिनेश गुप्ता, क्राइम एंड करप्शन कंट्रोल एसोसिएशन नेशनल प्रेसिडेंट. मंच पर उपस्थित मेरे भाई स्वराज्य शक्ति संघ के अध्यक्ष सागर देशमुख जी, मेरे भाई अरुण गुप्ता जी, क्राइम एंड करप्शन कंट्रोल से प्रवक्ता, विकास सिंह जी, क्राइम एंड करप्शन कंट्रोल के मुंबई के अधिकारी, हमारे समाजवादी के अशरफ जी और स्वराज्य शक्ति संघ के हमारे प्रसाद जी और यहाँ पर मेरी महिला जो मेरी बहनें बैठी हैं, आप सबको मेरा नमस्कार. आज ये जो चीज होने जा रहा है, जो हम एकजुट होने जा रहे हैं, क्राइम एंड करप्शन कंट्रोल एसोसिएशन और स्वराज्य शक्ति संघ, ये दोनों भी एक होने वाला है. आज हम शुरुआत कर रहे हैं उसकी, तो इसका बहुत बड़ा चमत्कार आपको पालघर जिले में देखने को मिलेगा.
क्योंकि हम जो कर रहे हैं उसमें कोई पॉलिटिक्स नहीं है, उसमें कोई राजकारण नहीं है। सिर्फ पालघर की जनता जिस चीज से अब तक दूर है, क्योंकि मैं 5 दिन पहले मैं मेरे मित्र सागर जी से मिला और मिलने का कुछ खास वजह नहीं थी, बस हम मिले थे, एक दूसरे से बात कर रहे थे। जब हमने पालघर जिले के रहवासियों के बारे में, पूरे जिले की हमने कुछ बातें एक दूसरे के सामने शेयर की, तो उस वक्त हमने एक बात सोचा कि मैं अपराध और भ्रष्टाचार को रोकने के लिए संपूर्ण देश में काम कर रहा हूं। ये समाज में लोगों को एक मदद कर रहे हैं, कार्य कर रहे हैं, तो क्यों ना हम दोनों एक मंच पर आ जाएं, ताकि आने वाले कल में पालघर जिले के पालघरों को एक अच्छा प्लेटफॉर्म मिले और उनकी जो भी जरूरतें पूरी हो जाए। ये बात हमने 5 दिन पहले हमने तय किया और आज आप लोगों के सामने, मेरे मीडिया भाइयों के सामने आज हम जाहिर करने जा रहे हैं कि अब आज से क्राइम एंड करप्शन कंट्रोल एसोसिएशन और स्वराज शक्ति संघ आज हमारे यूपी में जाहिर कर रहा हूँ। आज से हम एक हैं और मिलकर समाज के का काम करेंगे और सबसे पहले हमारे लिए कुछ शुरुआत होगा तो आपका पालघर जिला। थैंक यू वेरी मच। जय हिंद, जय भारत, वंदे मातरम। आता मी प्रवक्ता जे आपल्या क्राईम अँड कंट्रोलचे प्रवक्ता अरुण कुमार सर जे आहे त्यांना मी नम्र विनंती करतो की 2 शब्द बोलावं। यहाँ उपस्थित मेरे सभी मीडिया कर्मी साथियों, हर एक कार्यक्रम का एक एजेंडा होता है, एक मकसद होता है। इस मकसद को जानने की जिज्ञासा चेष्टा आपके अंदर जरूर होगी। कुछ समय पहले क्राइम एंड करप्शन कंट्रोल एसोसिएशन के राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश जी गुप्ता जी ने एक हल्का सा संदेश दे दिया कि कुछ तो हलचल पालघर के जिले में होने वाला है। मैं मंच पर उपस्थित सभी आदरणीय मित्रगणों का, सागर जी देशमुख, दिनेश जी, अशरफ भाई, तमाम मंच पर उपस्थित सभी का मैं स्वागत करना चाहूँगा। एक बड़ी सोच है और आगे एक बड़ी लड़ाई है। जो लड़ाई दोनों दिग्गज एक साथ मिलकर लड़ने वाले, जाहिर रूप से मैं इसका आज जाहिर कर दूं कि दोनों यूपी कर रहे हैं, यानी क्राइम एंड करप्शन कंट्रोल एसोसिएशन और स्वराज शक्ति संघ दोनों एक मंच पर पालघर जिला के भूमि पत्रों के लिए लड़ने वाले जोरदार तालियों में चाहूंगा दोनों का स्वागत। साथ ही इस प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन रखा गया, इसका मकसद ये है कि इस मंच से उठने वाली चिंगारी पालघर के कोने कोने तक पहुंचे। एक एजेंडा होगा, एक मकसद होगा। इस एजेंडे के बारे में चर्चा करेंगे, आपस में बात करेंगे, क्योंकि किसी विषय को ऐसे ही नहीं लिया जाता। क्योंकि जब 5 दिन पहले मुलाकात हुई, दोनों की सोच, दोनों का उद्देश्य जब एक तरफ मिला, वो लगाओ कहीं ना कहीं यहाँ के भूमिपुत्रों को जो मिलने वाला हक है, वो जो कहीं छिनता हुआ नजर आ रहा, वो लड़ाई हमने सागर जी की आंखों में देखी और उन्हें एक मजबूत ताकत, मजबूत हाथ की जरूरत थी। वैसे वो यहाँ पे मजबूत है, इसमें कोई डाउट नहीं है, लेकिन कहते हैं 1 से भले 2। तो 1 से भले 2 में जब उनका एक प्रस्ताव आया क्राइम एंड करप्शन कंट्रोल एसोसिएशन के पास, क्योंकि क्राइम एंड करप्शन कंट्रोल एसोसिएशन एक हिंदुस्तान में फैली हुई ऐसी संस्था है जिसमें आज लाखों की संख्या में लोग जुड़े हैं और तकरीबन सैकड़ों की संख्या में कार्यालय पूरे देश भर में व्याप्त है। शुरुआत यहाँ पर पालघर जिला से करना है, क्योंकि यहाँ पर हमारे एक मित्र, हमारे भाई सागर जी को इस चीज की कहीं ना कहीं बहुत, मैं कड़े शब्दों में कहूँ तो ताकत की जरूरत है, क्योंकि वो ताकत नहीं रहेगा तो वो लड़ाई, वो जंग लड़ने में बड़ा मुश्किल हो सकता है। लेकिन जब 2 लीडर एक मंच पर है तो कोई मुश्किल है ही नहीं। आज मंच के आसपास जुड़े हुए सभी चेहरे जो आप देख रहे हैं, वो अपने आप में काफी अपना दिग्गज है, क्योंकि यहाँ पर सिर्फ एक मुखड़े आए हैं, उनके पीछे की सेनाएं को भी आपको आगे देखने को मिलेगी। मैं शुरुआत करना चाहूंगा इस प्रेस वार्तालाप का, क्योंकि बहुत
एक जिज्ञासा का विषय है, क्योंकि दो बड़ी संगठनाएं एक मंच पर है, हमारे पत्रकार साथी प्रोफेशनल जर्नलिस्ट। तो मुझे वो जिज्ञासा पता है कि क्या अंदर जिज्ञासा होती है। कुछ सवाल होंगे, मेरे सारे मीडिया कर्मी भाई मेरे साथ मौजूद है, राज जी हैं, अरुण जी हैं। मैं चाहूंगा इस कॉन्फ्रेंस की शुरुआत की जाए और ये जाहिर तौर से जो आज मंच पर जाहिर हो चुका है क्राइम एंड करप्शन और स्वराज शक्ति संघ, मैं जोरदार तालियों से दोनों महानुभावों का आपकी तरफ से स्वागत करूंगा। और कुछ सवाल हो, रवि जी आप नेतृत्व करें, आप अवश्य सवाल पूछें। माझ्या पत्रकार बांधवांना नम्र निवेदन आहे किंवा त्यांनी काही प्रश्न विचारायचे असतील तर आता विचारू शकता। काय सांगाल सागर दादा, आज आपण खूप मोठा निर्णय घेतलाय, कारण बरेच दिवस आपण पाहतोय की वसई विरारचं राजकारण जरा तापलेलं दिसतंय। असं असताना कोणत्या अनुषंगाने आपण ही युती केली? ही युती करण्यामागचं नेमकं कारण काय? दोन्ही संघटनेचं कारण काय नाही? नमस्कार कोटेकर साहेब. बघा, स्वराज्य शक्ती संघटना आहे ही एक सांस्कृतिक आणि एक सामाजिक संघटना आहे सर्वप्रथम. आणि जर क्राईम अँड करप्शन कंट्रोल संघटना बघितली तर एक भ्रष्टाचाराविरुद्ध एक आंदोलन करणारी एक पूर्ण भारतभरामध्ये पसरलेली एक संघटना आहे. अशा वेळेला असं नाही मिळत की आज कॅमेरा समोर आल्यात, प्रेस कॉन्फरन्स समोर आल्यात किंवा आज मीडिया समोर येऊन किंवा पब्लिक समोर आज आले आहेत तर आज पहिली ओळख वगैरे असं काही विषय नाही मिळत. ओळखी वर्षाच्या आहेत. आज एवढंच आहे की एक छोट्या भावाला मदत करण्यासाठी एक मोठा भाऊ पालघरमध्ये उतरलेला आहे आणि आज विचार खूप मिळते जुळते आहेत दोन्ही संघटनेचे. त्यामुळे एक नवीन एक क्रांती म्हणा पालघर जिल्ह्यातील, आणि या क्रांतीसाठी या दोन्ही संघटना एकत्र येऊन पुढचं पाऊल चाललेलं आहे. नेमकं आपण काय आता आपल्या ज्या काही गोष्टी असणार, काय कोणत्या गोष्टीसाठी आपण सामोरे जाणार आहोत? आता नेमकं वसई विरारमध्ये आपण पाहिलं तर अनेक गोष्टी ज्या आहेत त्या रखडलेल्या आहेत. सरकारी असो, मग ते शैक्षणिक असो किंवा ते व्यावसायिक असो किंवा सामाजिक असो, मग दोन्ही संघटना मिळून कशा प्रकारे काम करणार? सर्वप्रथम तर मी म्हणेन आज की आपल्याला आज पालघर जिल्ह्यामध्ये जो काही अनधिकृत बांधकाम आहे, त्यानंतर पालघर जिल्ह्यातील औद्योगिकरणामुळे झालेले प्रदूषण, यावरती जे प्रदूषणाचे विषय आहेत, जे सांडपाण्याचे विषय आहेत, ह्याच्यावरती आमचे आज विषय आहेत. ज्या पालघर जिल्ह्यातील शाळांच्या फीज वाढी बद्दल जे विषय सध्या कोविडच्या काळामध्ये प्रामुख्याने समोर आलेले आहेत, या विषयावरती आता आम्ही उतरले आहेत. आणि तसंच आम्ही आज एक मोठी घोषणा करणार आहे या पालघर जिल्ह्यासाठी की या पालघर जिल्ह्यामध्ये दिनेश गुप्ताजी साहेब आणि सागर देशमुख नशामुक्त पालघर म्हणून आम्ही एक नवीन योजना राबवण्याच्या प्रयत्नात आहोत. काय आज जर आपण पाहिलं तर कोविडच्या काळामध्ये जवळजवळ 10 महिने शाळा बंद होत्या. असं असताना काही शाळेमध्ये अशा गोष्टी पुढे येतात की त्या शाळेतल्या शिक्षक म्हणजे जे शाळेचे जे प्राध्यापक आहेत ते सरळ मराठी भाषेत ऍप्लिकेशन अर्ज स्वीकारले जात नाहीत. त्यासाठी आपण काय करणार? नक्कीच हा विषय माझ्या कानावरती आलेला आहे. हा विषय कानावरती आला, त्यासाठी आपण आपली याचिका देखील तयार केली आहे. आपण त्यासाठी नोटीस काढलेली आहे त्या शाळेच्या विरुद्ध. काही माझ्या पत्रकार बांधवांनी मला विषयावर सांगितलं होतं की इथले जे लोक आहेत त्यांना मराठीमध्ये जे लेटर दिलं जाते ते मराठीमध्ये लेटर आपल्या काही शाळा घेत नाही. त्यांना त्यांच्या इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये पाहिजे. मी हिंदी भाषेचा, मी आपली राष्ट्रीय भाषा आहे त्याचा मी तितकाच मान करतो, पण महाराष्ट्राची मूळ भाषा आहे ती आपली मराठी आहे. तर त्या लोकांनी देखील तेवढी त्याची काळजी घ्यावी, एवढंच माझं म्हणणं आहे. त्याच्यावरती लवकरात लवकर आपण उत्तर पुढच्या आहे ते देऊयाच. आता शैक्षणिक विषयावरती आपण येऊया. शैक्षणिक विषयाचा जर आपण विचार केला तर सगळ्या शाळा अजूनपर्यंत विद्यार्थ्यांना बसून देत नाहीयेत, त्यांच्याकडनं फीस मागतात. त्यासाठी आपण काय करणार? कारण आपण असा एक मुद्दा मॅट्रिक शाळेचा उचलला होता. नक्कीच आपण माझ्या वाटतं एक 10 ते 15 दिवसापूर्वी आपण मॅट्रिक शाळेचा मुद्दा घेतलेला. हाच मुद्दा होता की शाळेची फीज वाढ
त्यानंतर पालकांना नेहमी मिटिंगला बोलून शाळेच्या प्रशासनाने त्यांना तात्काळ ठेवणे, असे कमीत कमी 3-1 महिने. तुमच्या मार्फत मला एक गोष्ट कळली पत्रकारांमार्फतच की जवळजवळ 3-1 महिने अशाच पद्धतीने त्यांना तात्काळ ठेवलं होतं. आपण त्याच्यावर तो मुद्दा घेऊन आपण तो पूर्ण तडीला नेलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक 40% फीस माफी पण केलेली आहे. काय सांगाल विरार, वसई आणि नालासोपारा या 3 शहर, 3 शहरापैकी जे नालासोपारा शहर आहे या शहरामध्ये अनधिकृत बांधकामाचं म्हणजे माहेरघर म्हटलं जातं. या माहेरघराला आपल्या पद्धतीने कसं उत्तर भेटेल, कसं हे अनधिकृत बांधकाम थांबलं जाईल? बघा मी काय सांगतो माहितीये का, सर्व पहिली गोष्ट आहे की कोणी भूमाफिया आपल्या आईच्या पोटातूनच बनून निघत नाही. मग हा भूमाफिया बनतो कसा हे पहिलं लक्षात घ्या. हा भूमाफियाला ह्यांना मोठं करणारे लोक कोण आहेत? मग नक्कीच मग आता मग मला एक गोष्ट सांगा, जर एखाद बिल्डिंग बनते आणि नंतर आपल्याला टीव्ही मध्ये किंवा आपल्याला पेपरमध्ये काही फोटो येतात की तोडक कारवाई झालेली आहे म्हणून, बरोबर आहे? तर तोडक कारवाई झाली, ती तोडक कारवाई का ती पूर्ण बिल्डिंग बनल्यावरती तिकडे रहिवासी राहायला आल्यावरती होते? मग ती तोडक कारवाई आधी का नाही करत? ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस तुमची फाईल तिकडे सबमिट होते, ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की अनधिकृत बांधकाम आहे, पासिंग झालेली नाही, त्याचे पेपर खोटे आहेत, बनावट पेपराच्या आधाराखाली जेव्हा ही कारवाई तिकडे तुम्ही फाईल ह्याच्यामध्ये पाठवतात तुम्ही आयुक्तांकडे, मग त्यावेळेस ती फाईल का थांबवली जातात? त्या बिल्डिंगला 20 मीटर कसे लागतात, त्या बिल्डिंगला पाणीपट्टी कशी लागते, त्या बिल्डिंगला घरपट्टी कशी लागते, याचा अर्थ कुठे ना कुठेतरी प्रशासन भ्रष्ट आहे. हे सर्वांनी समजून घ्या. पहिला गोष्ट की भूमाफिया जेवढा मी बोलू शकतो तेवढा प्रशासन पण भ्रष्ट आहे. जर हीच लोक त्या फाईल ऍडजस्ट करणार नाही, हीच लोक जर टेबलाच्या खालून बंडला घेणार नाही तर हे होणारच नाही. तर ह्या प्रशासनाला मी सांगतो, अशा भ्रष्ट प्रशासनामुळे, अशा काही मी पूर्ण प्रशासनाला दोष देऊ शकत नाही, पण काही भ्रष्ट प्रशासनामध्ये पदाधिकारी आहेत, त्या प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांमुळे हे भूमाफिया फोफावले. त्यासाठी आता आपण काय पाऊल उचलणार? कारण हा विषय खूप मोठा आहे. हा विषय असा आहे की लोकांच्या अस्मितेशी जुळलेला विषय आहे. कारण लोक तळागाळातले पैसे आपले त्या कंस्ट्रक्शन मध्ये टाकतात आणि नंतर मग त्या इमारती तोडल्या जातात. त्याच्यामुळे बिल्डर पण अधोगतीला येतो आणि मग ते कस्टमर पण अधोगतीला येतात. मग त्याच्यामध्ये नेमकं राजकारण होतं तिथं. मग त्यासाठी आपण काय करणार? काही प्रांतातून आलेले इकडे भूमाफिया इकडे आहेत, त्यांचं खूप मोठं इकडे एक वर्तुळ निर्माण झालेलं आहे. त्या वर्तुळामध्ये काय होते की ते लोक त्यांच्याकडे पैसे टाकत आणि अक्षरशः माझ्या काही काळामध्ये पेपर आले की सरकारी जमिनीवरती बांधकाम आहेत. महाराष्ट्र सरकारच्या जमिनीवरती बांधकाम आहे. महाराष्ट्र सरकारच्या जमिनीवर बांधकाम आली कुठून? तुम्ही बहुतांश बांधकाम तुम्हाला दिसतील. आपण जेव्हा विरारमध्ये एंटर करतो हायवेवरून तेव्हा तुम्ही बघा, खूप काही काळापूर्वी तिकडे मोजकीच जनसंख्या होती. आज तुम्ही बघा ते नगरच्या नगर वसलेले आहेत. असे विरार, सोपारा, वसई, नायगाव पूर्ण पट्ट्यामध्ये हेच चालू आहे. हे पालघर जिल्हा भूमाफियाचा झालेला आहे आता. तर नक्की ह्यांच्या विरुद्ध कारवाई कशी करायची? त्याच्या विरुद्ध आम्ही आंदोलन छेडायच्या तयारीमध्ये आहोत. जर आता देखील प्रशासनाला जाग नाही आली तर मग आंदोलन छेडलं जाईल. आता सध्या रिक्षावाले 20 रुपये भाडं घेतात आहे. जेणेकरून आता जर आपण पाहिलं तर कोविड कुठेतरी आटोक्यात आलेले आहेत. लोकल सुविधा हळूहळू पटरीवरती येत आहेत आणि असं असताना रिक्षावाले अजूनही मजुरी करताना दिसतात. त्यासाठी आपण काय करणार? बघा, कोविडच्या काळामध्ये खरंच आपण बघत होते की कोविडच्या काळामध्ये सर्वच अस्ताव्यस्त झालं. ज्यावेळेस पुन्हा नव्याने रस्त्यावरती रिक्षा वाहतूक चालू झाली किंवा जे काही लोकांच्या पर्यायी वाहतुकीसाठी जे रस्ते ओपन झाले त्याच्यामध्ये रिक्षा मंडळ, त्याच्यामध्ये एका वेळेस एक व्यक्ती किंवा 2 व्यक्ती असं बसवण्यात आलेलं आहे. त्यावेळेस मात्र विरारमध्ये काहीतरी एका सीटचे काहीतरी 20 रुपये वगैरे घेत होते असं काहीतरी. आता कोविड जवळजवळ संपल्यासारखं झालेलं आहे. कारण संपला का हे आम्ही सांगत नाही, मला या वाहतुकीच्या नियमावरनं वाटते की कोविड संपलं. कारण एका रिक्षात 5 जण दिसत आहेत. त्या 5 जणांमध्ये जर पहिला एक माणूस जर 20 रुपये देऊन जर पोहोचत होता त्याच्या ज्या घराकडे जायचं किंवा कोणत्या त्याच्या प्लेसकडे जायचं, आता त्या 5-5 जणांचे 20-20 रुपये घेतात. म्हणजे एक रिक्षावाला एका टायमाला 100 रुपये घेतो. जे 20 रुपये भाडं ते 100 रुपये भाडं झालेलं आहे. नक्कीच मी हे मानतोय की पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत, त्यात काही शंका नाही, पण त्याचं एक दरपत्रक तुम्ही तिकडे जाहीर करा आणि ते दरपत्रक प्रत्येक रिक्षा स्टँडला, प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या बाहेर लावलं पाहिजे, जेणेकरून लोकांना ते कळेल. आणि मी सांगतो की रिक्षावाल्यांना मी नुसतं नाव देणार नाही. जे तिकडे जे ऑफिसर लोक आहेत, जे तिकडे आरटीओचे ऑफिसर आहेत, ते काय करतात नाही, त्याला समजत नाही का विषय की ते काय चाललंय म्हणून, का पाकिट पोचतात म्हणून फक्त गप्पा बसायचं, पाकिट घेऊन आपापली. म्हणून जेवढे रिक्षावाले जर भ्रष्ट आहेत तेवढे ते देखील भ्रष्ट आहेत. त्यांना स्वराज्य शक्ती संघटना आणि क्राईम अँड करप्शन तर्फे त्यांना पहिला लेटर लागणार आहे. बरोबर आहे?
आता सगळ्यात सेन्सिटिव्ह मुद्दा हा घनकचऱ्याचा आहे. विरार वसईमध्ये जेवढा कचरा आहे तो डम्पिंग ग्राउंडला गेला जातो आणि तिकडे त्याचं विलीनीकरण केलं जातं. परंतु काही दिवसामध्ये जर असं पाहिलं तर महानगरपालिका कुठे अपयशी ठरलेली आहे अशा प्रकल्पांवर. या प्रकल्पात अपयशी ठरल्यामुळे त्यांना 80 लाखाचा भूदंड लागलेला आहे. या भूदंडाकडे आपण कसं बघताय आणि नक्की आता पाठपुरावा कोणत्या पद्धतीने होईल आपल्याकडून? जर बघायला गेलं तर आपलं विरार वसई बघायला गेलं तर नगर रचनेच्या हिशोबाने कुठेच मला दिसत नाही. तुम्हाला देखील माहिती असेल गोष्ट की नगर रचना हा विषय आपल्याकडे आलेला नाही. त्यामुळे सगळे जे काही महापालिका आहे हे अशा प्रकारे फेल झालेली आहे. आपण बघू शकतो की हा ते कारण त्याच्यावरती जेवढं पाहिजे तेवढं प्रभुत्व दाखवू शकले नाही. त्यामुळे आपल्या इकडचे रोड म्हणा, इकडूनची सांडपाण्याची गटारं म्हणा किंवा वीज यंत्रणा म्हणा किंवा गावामध्ये जे तुम्ही आता घनकचऱ्याचे प्रश्न म्हणतात की जे डम्पिंग ग्राउंड आहे हे ह्यामुळे सगळे विषय झाले. जेव्हा नगर रचना बसली जाईल त्यावेळेस हे प्रश्न उद्भवतील असं मला वाटत नाही. अरुण जी, क्राइम एंड करप्शन कंट्रोल एसोसिएशन का स्वराज शक्ति संघ से गठबंधन करने का कारण क्या है और क्षेत्रीय लोगों की समस्या का निराकरण किस तरह से किया जाएगा? मैं 3 प्रमुख मुद्दों पर गौर देना चाहूँगा कि क्राइम एंड करप्शन कंट्रोल एसोसिएशन और स्वराज शक्ति संघ एक मंच पर आने के प्रमुख 3 कारण हैं: प्रदूषण मुक्त पालघर, भ्रष्टाचार मुक्त पालघर और नशा मुक्त पालघर। ये 3 एजेंडों पर दोनों संस्थाएं मिलकर काम करेंगी, क्योंकि इन तीनों के ही इर्द गिर्द सारे लोग जुड़े हुए हैं। रही बात यहाँ पर कई विषय जैसे प्रदूषण को लेकर है, भ्रष्टाचार में आप एक शहर नाला सुपारा उसके सीटे आसपास में सब जगह पूरे हुए हैं, उसको रोकने का पूरा प्रयास दोनों संगठनाएं मिलकर एक मंच पर करेगी। और जाहिर तौर पे सबसे बड़ा जो विषय है यहाँ के भूमिपुत्रों का, क्योंकि ये सागरी पट्टा है, यहाँ पहाड़ है, यहाँ पर जो भूमिपुत्र है उनको उन चीज का लाभ नहीं मिल रहा, क्योंकि इंडस्ट्रियल एस्टेट आने के बाद जो लगाव उनका भूमिपुत्रों की तरफ होना चाहिए था वो लगाव शायद इंडस्ट्री नहीं दे रही है। तो उनको इस मंच से आगाह करना चाहूँगा कि वो भूमिपुत्रों पर ध्यान दें, अन्यथा उन्हें दोनों संगठनों के वर्ग का स्ट्राइक का सामना करना पड़ेगा। क्षेत्र में कई अन्य संस्थाएं हैं जो बेहद निष्ठा से कार्य कर रही हैं इसी मुद्दे को लेकर के। आपकी यह दोनों ही संस्थाएं किस विशेष रणनीति के आधार पर काम करेंगी कि लोगों को सीधे तौर पर फायदा हो? आपको पता है जितनी भी संस्थाएं आज तक इन विषयों को लेकर उन्होंने अपना सिक्का जमाया होगा, वो आज किस जगह जाके बैठे हैं। हम वही काम नहीं करेंगे जो उन्होंने आज तक किया है। विषय ऐसा होता है कि मुद्दे तो हम उठा लेते हैं, विषय को ले लेते हैं, लेकिन कहीं ना कहीं दबाव आने के बाद जो उनका रुझान होता है वो डाइवर्ट कर दिया जाता है। लेकिन मैं इस मंच से कटिबद्ध हूँ, क्योंकि दोनों संस्था के दोनों अध्यक्ष सक्षम है हर बात को सहने के लिए और बल बात देने के लिए। तो हम वो काम करेंगे, केवल एजेंडा नहीं होगा कागजों पर, वो रूपरेखा लोगों के बीच में दिखेगी। दोनों संस्था के अध्यक्ष, दोनों संस्थाओं के कार्यकर्ता, दोनों संस्थाओं के पदाधिकारी लोगों के बीच में इस विषय को लेकर लोगों के साथ चर्चा करते हुए आपको आने वाले दिनों में नजर आएंगे। क्षेत्र में इस समय सियासी माहौल अपने चरम पर है, क्या यह माना जाए कि दोनों ही संस्थाएं एकत्रित होकर क्षेत्र की राजनीतिक व्यवस्था को प्रभावित कर पाएंगी? 100% इसमें कोई शंका नहीं, क्योंकि आज के इस माहौल के बाद एक चर्चा का विषय तो होगा ही, और हम केवल चर्चा पर विश्वास नहीं रखते हैं। प्लान ऑफ एक्शन तैयार है, रणनीतियां तैयार है। आने वाले दिनों में उनको इस चीज का आभास हो जाएगा कि हम जरूर कुछ ना कुछ करेंगे, क्योंकि आज अगर हरकत नहीं करेंगे तो जनता के साथ वो हरकत नहीं होगी जिससे आज भी पूरा पालघर जिला, यहाँ के भूमिपुत्र, यहाँ के रहवासी वंचित है। गेल्या आता काही दिवसामध्ये महानगरपालिकेचे इलेक्शन लागत आहे. या इलेक्शनच्या तोंडावरती दोन्ही संघटना एकत्र येणे म्हणजे नक्कीच इलेक्शनमध्ये दोन्ही संघटना उतरणार का, असं काही संकेत आहेत का? मला वाटतं या प्रश्नावरती चांगलं उत्तर आमचे सागरजी देतील, कारण यांच्याकडे बरेच प्रस्ताव आहेत. आंबेजी, फक्त राजकारणात येऊनच संघटना काम करू शकतात का, की राजकारणाव्यतिरिक्त देखील काम करू शकतात? जर राजकारणात येऊन जर सगळेजण काम करू शकले असते तर नक्कीच आपल्याला पालघर जिल्हा खूप काही अलग दिसला असता.
तर जरुरी नाही की प्रत्येक गोष्ट राजकारणात व्हावी. जर जरूरत लागली तर सक्षम आहेत तेवढे सक्षम आहेत की लीड पण करू आणि अटेम्प्ट पण करू. पण आता सध्या परिस्थितीमध्ये जी माझी काम आहे, जो माझा गोल आहे, जो मी एम घेतलेला आहे, ते जसं मी सांगितलं की भ्रष्टाचाराविरुद्ध आहे, प्रदूषणाविरुद्ध आहे, व्यसनमुक्ती विरुद्ध आहे. तर त्या गोष्टी मला करायच्या आहेत, मी ते घेऊन चाललोय. राजकारण चालूच राहणार आहे, जिथपर्यंत आयुष्य आहे तिथपर्यंत राजकारण चालू राहणार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात आज तुम्ही प्रश्न विचारला आधी राजकारण करत म्हणून सांगतो, आमचं कामाला करू द्या. वेळ आली तर तुम्हाला निश्चित सांगेन मी की कोणता अँगल घेणार आहे मी आणि काय काय करणार आहे मी. बरोबर. सर, आपने कई मुद्दे गिनाए अभी. रिक्शे का मुद्दा था, अवैध बिल्डिंग था और तमाम मुद्दे हैं. आप किस मुद्दे पे पहले काम करना शुरू करेंगे? रवि जी, सबसे पहले तो हम लोग आरटीओ के खिलाफ एक्शन लेने वाले हैं कि जो देख रहे हैं आप जहाँ पे भी जाएंगे, जो अभी सर जी ने कहा कि जो भाड़ा वसूला जाता है, जहाँ पे 20 रुपए दिया जाता था वहाँ पे 100 रुपया भाड़ा वसूला जाता है. तो वो किस तरह के होता है, या फिर वो दर फलक है, वो दर फलक मैंने ऐसे कहा कि हर जगह पे लगने चाहिए, हर स्टैंड पे लगने चाहिए. क्योंकि आज की तारीख में मैं देखता हूँ कि हर जगह पे मनमानी हो रही है, जो मन में वो भाड़ा वसूला जा रहा है कि पेट्रोल के भाव बढ़ रहे हैं, डीजल के भाव बढ़ रहे हैं. इसके लिए हर वक्त जो दर फलक वो चेंज हो रहा है. तो वो दर फलक लगने के बाद में जो यूनियन है यहाँ की वो दर फलक लगाए और उसकी तरफ से भाड़ा जो कस्टमर्स है जो या फिर नागरिक है उनसे भाड़ा लिया जाए. सर, एक सवाल और था कि आपने कहा कि जो अवैध निर्माण होते हैं उनको आप रोकेंगे कि ऐसा नहीं होना चाहिए, गलत है. तो जो हुए हैं उनको आप रोकने वाले हैं या जो होने वाले उनको रोकने वाले हैं? शुरुआत कहाँ से होगी? एक्शन तो मुझे लगा लेनी पड़ेगी. एक्शन तो मुझे लगा लेनी पड़ेगी. कैसे बोला, मैंने कहा कि भूमाफिया के घर से नहीं आता है, किसी माँ के पेट से नहीं आता है. तो भूमाफिया कैसे बनता है, अंडर टेबल बनता है कि टेबल के ऊपर से बनता है, देखेंगे चेक करेंगे अभी क्या क्या सब जो जितने सबसे पहले तो जिन्होंने सरकारी जमीनों पे कब्जे किए हैं, जिधर महाराष्ट्र शासन का स्टैंप लगा है और उस जगह पे भी बहुत सारे नगर बस चुके हैं विरार में, उनको नगर ही कहा जाता है आजकल. याच प्रश्नानुसार एक प्रश्न आहे. वसई विरारमध्ये एकंदरीत जे बांधकाम झाले आहे त्यापैकी फक्त 1300 इमारतींना ओसी मिळाली आहे. इतर इमारती अनधिकृत म्हणून मानल्या जातात आणि बिल्डरांनी देखील जे नागरिक आहेत, लोक आहेत त्यांना गृहीत धरलंय. मग अशा बिल्डिंगांना किंवा इमारतींना ओसी मिळावी यासाठी आपला काय पाठपुरावा असेल? मॅडम, जेव्हा आपण फाईल जेव्हा आपण नगर रचनेमध्ये येतो किंवा इकडे नगराचं तिकडे महापालिकाच आहे, महापालिकेमध्ये आपण जेव्हा फाईल देतो त्यावेळेस फाईल बघत नाही का की ह्याच्यावर सीसी पास होणार आहे की नाही, त्यामुळे डुप्लिकेट सीसीच्या आधारावरती आपण काम करतोय. हे तर तिकडे प्रशासनामध्ये ऑफिसर बसले असेल त्यांना चांगलंच माहिती असेल, माझ्याकडे चांगलं त्यांना माहिती असेल, कारण माझं तर कुठे काम आलं त्याच्या मला माहिती नाही त्याबद्दल शक्यतो. पण ह्या लोकांना माहितीच नाही की कुठे पासिंग द्यायचे नाही द्यायचे, तुमचे पेपर तेवढे खरे असतात का, तिकडे तेवढा तुम्हाला तुमचा तिकडे तुमचा सर्वे तिकडे झालेला आहे, त्याच्या सर्वेवरती किती तुम्हाला ओसी साठी तुम्हाला किती दिलेला आहे, काय म्हणतात तुम्ही त्याला, परवानग्या दिलेल्या आहेत का. जर परवानगी दिल्यानंतर तुम्हाला बिल्डिंग कशा बनतात माझं हेच म्हणणं आहे. तिथपर्यंत मग गाफील असतात का, झोपलेलं असतात काही लोक, कारण त्यांना माहितीच नाही इकडे बिल्डिंग बनली 4 माळ्याची, 7 माळ्याची, 10 माळ्याची आणि तुम्ही उद्या तिकडे बिल्डिंग रेडी झाला तुम्ही खाली उभे राहता सांगतात अरे आहे कशी बिल्डिंग आहे, मग काय झोपले सगळे. म्हणजे याचा अर्थ सरकारचे जिकडे पदाधिकारी तिकडे फिरत नाही, त्यांचे कर्मचारी त्या एरियामध्ये फिरत नाही, कारण की घरापर्यंत पैसा पोहोचत असेल म्हणून ते पोहोचत नसेल तिथपर्यंत, कारण घरामध्ये पैशाचं वजन वाढल्यावर तिकडे पोहोचायची गरजच नाही ना आपल्याला. सगळे हिशोब निघणार, काळे गोरे सगळे हिशोब करतो, त्या विषय नाही मिळत आहे. पण हा बघा मी तुम्हाला बोलू शकतो की हाच मुद्दा नाही मिळत आपल्याकडे की फक्त भ्रष्टाचार फक्त कन्स्ट्रक्शन मध्ये चुकीच आहे. कारण मी जे बघितले आजपर्यंत जे आरटीआय लागले किंवा माहिती अधिकार भरले गेले ते फक्त बिल्डिंग विरोधात किंवा ह्या कायद्यामध्ये भरले गेले, इमारतीच्या ह्याच्यामध्ये भरले गेले. आजच्या तारखेला पालघर जिल्ह्यामध्ये आपल्या वसई तालुक्यामध्ये जवळपास कित्येक स्कूल आहेत, कित्येक डॉक्टर आहेत हे बोगस आहेत, कित्येक रिक्षावाले आहेत त्यांच्याकडे लायसन नाही, बॅच नाही. कुठून येतात ते, आले कुठून. आज उद्या तुम्ही समजा एक गोष्ट तुम्हाला सांगेल, तुम्हाला सगळ्यांना ऐकून घ्या की हे सगळे रिक्षावाले येतात कुठून आले ते कोणालाच माहिती नाही. आज रात्री तुमच्या देखील घरामध्ये आया बहिणी आहेत, सर्वांच्या आहेत तसेच, बरोबर आहे. तर त्या महिला वर्ग आहे किंवा घरातले लोक आहेत ते प्रवास करतात रिक्षातून, हे ह्यांच्याकडे लायसन नाही, बॅच नाही, हे कुठून आले. उद्याला ह्यांना काही इजा झाली घरच्यांना त्याची जिम्मेदारी कोणी घ्यायची,
मग हे सरकारचं धोरण नाही मिळत का? मग इकडे पदाधिकारी बदलत किंवा ते आरटीओचे ऑफिसर बदलत, त्यांनाही कळत नाही का? त्यांना फक्त पैसा पोचतोय म्हणून दिसते की फक्त चालू दे रिक्षा. आज तुम्ही जंगल करून टाकले तिकडे सगळं. तुम्ही इथे स्टेशनला असताना तुम्हाला चालायला नसताना तुम्ही चालत जाऊ शकता, तर तुम्ही गाडीतून जाऊ शकत नाही. ही गोष्टी आहेत, ह्या गोष्टीवर पण लक्ष दिलं पाहिजे. नुसतं इमारत सगळ्यांनाच पाहिजे इमारती बांधता येईल. पण तुम्ही हे बघा ना, डॉक्टर बघा, हे शाळा बघा, हे युनियन बघा, हे डमी युनियन आल्या कुठून सगळ्या, याच्यावरती देखील विचार करा. सर, अवैध इमारत के साथ में अवैध स्कूल भी हैं, अवैध डॉक्टर भी हैं और अवैध अस्पताल हैं और भारी मात्रा में उन पर कार्रवाई आज तक नहीं हुई. कार्रवाई शुरू होती ही खत्म हो जाती है. स्वराज शक्ति संघ एंड क्राइम करप्शन मिल के किस तरह से काम करेंगे और तरीका क्या होगा? मैं तो ये कहूंगा क्या यहाँ भी समय लगेगा? क्या यहाँ भी समय लगेगा? मैंने बहुत सारे यहाँ पे देखे अस्पताल कि क्या क्या काम करते हैं क्या नहीं, कितने सारे लोग मरे उसके अंदर. उसके बाद में जैसे कि रिपोर्ट आते हैं, तो रिपोर्ट कैसे बनाए गए थे वो भी देखा हम लोगों ने, एक्शन भी ली गई. लेकिन कुछ बोलते ना, कुछ प्रोसीजर होने के बाद में वो फाइल गायब हो जाती है. वो कैसे गायब होती है वही अभी आंसर लेना पड़ेगा इनसे कि उनके ऊपर हम लोग के टारगेट में बहुत सारे अस्पताल आ चुके हैं, तो उनके ऊपर हम लोग बहुत जल्द एक्शन लेने वाले हैं. दादा, 3 समस्यांना घेऊन आपल्या दोन्ही संघटना एकत्र आलेल्या आहेत, ज्या पालघरमध्ये इम्पॉर्टंट तुम्ही समजताय. पण विरार वसईमध्ये बियाफ्रा आणि नायजेरियन या लोकांचे साम्राज्य खूप वाढलं आहे. त्याच्यामुळे मला तर वाटतंय इकडे व्यसनमुक्तीचं जास्त प्रमाण वाढलेलं आहे. या लोकांना जर हे थांबवायचं असेल तर प्रथम त्यांना थांबवावं लागेल. यासाठी आपली संघटना नेमकी भूमिका काय घेईल? तापे साहेब, मी थोड्या पूर्वी आम्ही एक हे केली की आम्ही ह्या दोन संघटना सर्वात मोठ्या एका गोष्टीवरती एकत्र आल्या. त्यांचे विचार एका गोष्टीत असं मिळत की नशामुक्त पालघर हे आमचं सर्वात मोठं प्लॅन आहे की नशामुक्त पालघर. बघा, आजची जी पिढी आहे पूर्णपणे संपत आली. आज एक वेळेला असं होतं की सर्वात चांगला तालुका म्हणून आपला मुलगा होता की ज्याच्यात नशा नव्हती. नशा नव्हती म्हणजे असं सांगणार नाही मी तुम्हाला की इकडूनची लोकांची दारू नव्हती पीत किंवा स्मोकिंग नव्हती असं. पण नशा म्हणजे काय? आज जे मार्केटमध्ये आलेले आहेत विविध नशा, जसे ते म्हणतात काय ते काळी नशा, सफेद नशा, कोणत्या कोणत्या नशा आहेत. ही पिढी आमच्या तारखेने बघतोय की प्रत्येक कट्ट्यावर, प्रत्येक जुत्त्यावर ही चांडा चौकडी बसण्यासाठी. आज विचार करा, त्यांचे आई वडील कोणत्या कंडिशन मध्ये जगत असतील, कसे पैसे कमवत असतील, कुठून आणत असतील, आणि ही लोक, ही मुलं ह्यांच्याकडून कुठून पैसा दिसेल एवढा. आज नशा पण सर्व मोठ्या मोठ्या आहेत, त्यांना कमी पैसे लागत नाही. मग एवढे पैसे येतात कुठून? मग ह्यामुळे चोऱ्या मारांचे प्रमाण वाढलेले आहेत, हे दरोडे पडायला लागले, ते बायकांची मंगळसूत्र चोरी झालाय. हे सगळे प्रसंग ह्यामुळे वाढत चालले आहेत. सगळ्यांचं जीवन धोक्यात आहे. मग त्यासाठी त्या लोकांना थांबवण्यासाठी, हे सगळं थांबवण्यासाठी संघटना काय करेल? आम्ही प्रशासनाबरोबर ॲम्ब्युलन्ससाठी लेटर देणार आहे प्रशासनाला, आणि डायरेक्टली इकडूनचे जे कमिशनर आहेत, इकडूनचे जे SP आहेत, दत्तात्रय शिंदे साहेब आहेत, त्यांच्याशी पुढच्या काही वेळात संघटना त्यांच्याशी भेट घेणार आहे आणि या गोष्टीवरती ठोस पावलं उचलण्यासाठी आंदोलन करणार आहे. समाजवादी पार्टी के अशरफ भाई से सवाल है कि इन दोनों संगठनों के साथ में आपकी एक बड़ी पार्टी है, वो किस तरीके से सपोर्ट करेगी, किस तरीके से आप इस मंच के साथ में जुड़े? देखिए, मैं पार्टी के थ्रू नहीं आया हूँ यहाँ पर. ये मैं सामाजिक कार्यकर्ता का कार्य करने के लिए आया हूँ. इसमें आप सोचें कि समाजवादी पार्टी जुड़ी है, तो पहले तो मैं सबको क्लियर कर दूँ कि समाजवादी पार्टी नहीं जुड़ी है. इसमें मैं पर्सनली मेरा योगदान है, मैं इससे जुड़ा हुआ हूँ और जो भी मुद्दे रहेंगे वो हम लेकर काम करेंगे. धन्यवाद. दादा, एक महत्वाचा मुद्दा, सध्या वसई विरारचं राजकारण भलतंच तापलेलं दिसतंय. असं असताना नेमकं आपल्या दोघांची भूमिका काय असणार आहे? कारण कुठेतरी जे निवडणुकीत मतं देतात ते मतदारात संभ्रमात आहे. त्यांचा संभ्रम कुठेतरी आपण दूर करणार का? येणाऱ्या काळामध्ये दोन्ही तुमच्या संघटनेचं काय ब्रीदवाक्य असणार आहे निवडणुकीसाठी, ते स्पष्टपणे सांग. सांगितलं बाबा मी उतरलाय, आम्ही रणांगणात उतरलाय का आता नगरच्या ठिकाणी वेळ आली तर तुमची इच्छा पूर्ण करू. नक्की वेळ आल्यावर दिलो. माझी बघा, मी माझं फील्ड नाही मिळत, त्यांना देखील फील्ड नाही मिळत, दोन्ही संघटनेचा फील्ड नाही मिळत आहे. मी सांगतो आमच्या काम, आमच्याकडे खूप काम आहे, त्याच्यामध्ये खूप बिझी आहे, त्याच्यामध्ये देखील आम्ही खूप काही करू शकतो. वेळ आली जर मी त्या दिवशी बोलला, जर जनतेला गरज असेल तर जनतेसाठी मी 24 तास उभा आहे. मी कार्यालयाच्या दरवाजा देखील उघडवलाय, हेल्पलाईन देखील दिलेली आहे. तुम्ही सांगाल तर मी उतरेन, पण मला तरी वाटतं माझी गरज आहे का सध्या, असं मला वाटत नाही. निवडणुकीमध्ये आपण जर नाही उतरला
उतरलात तर ठीक आहे, आपली भूमिका तर मतदारांना कळेल. पण जर आपण निवडणुकीत नाही उतरलात तर आपल्या दारासमोर प्रत्येक पक्षाची लोक येणार. मग नेमकं सागर देशमुख आणि गुप्ता साहेब कोणाला समर्थन करणार? मी त्या दिवशी एक खोटेकरांना गोष्ट केली. आपली लास्ट टाइम एक पत्रकार परिषद झाली, त्यावेळेस आपला मुद्दा होता की पालघरमधील बेरोजगार युवक आणि युवती यांच्यासाठी आपला मुद्दा होता. माझं हेच म्हणणं आहे की मला देखील माहिती आहे की दरवेळेला प्रपक्ष येतात, इलेक्शनच्या तोंडावरती त्यांना मदत लागते, त्यांना मतदानासाठी त्यांना आमच्यासारख्या लोकांची मदत लागते, संघटनांची मदत लागत असते. पण यावेळेला मी क्लिअर केलेलं आहे की जे पालघरच्या या बेरोजगारीच्या मुद्द्यावरती आम्हाला साथ देतील, आमची कामं करून देतील, बेरोजगारीच्या मुद्द्यावरती युवकांना बेरोजगार मुक्त करतील, त्यांना रोजगार देतील, अशा पक्षाच्या मी बरोबर असणार आहे. गुप्ता जी से एक सवाल है सर, दोनों ही संगठन बड़े संगठन हैं और काफ़ी अच्छा काम के बारे में आपने सोचा है. अब ये दोनों संगठनों की कोई एक कमेटी नियुक्त की जाएगी जिसमें दोनों संगठनों के लोग होंगे, ये किस तरीके से आप काम करेंगे मिलकर? बैनर पे 2 नाम होंगे, मगर हम तो अंदर से अपने तरीके से हमारी एक कमेटी बनी, हमारे पैनल बनेगा और पैनल पे हम दोनों अपने तरीके डिसीजन लेके काम करेंगे. मगर बाहर जो मार्केट में 2 बैनर दिखाई देंगे, एक ही बैनर पे 2 नाम होगा. तो ये कब स्वराज्य तक? शक्ति संघ और क्राइम एंड करप्शन कंट्रोल एसोसिएशन. ओके ओके, धन्यवाद. ओके. धन्यवाद. धन्यवाद सर्वांचं खूप धन्यवाद.